नमस्कार. महासागरच्या खरी खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज मुंबईत आझाद मैदान परिसरात संघर्ष करून मराठ्यांचे नेते बनलेले मनोज जरांगे पाटील यांचे सैनिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे पाटील यांची ताकद काय आहे, त्यांच्या मागे सकल मराठा समाज कसा उभा आहे हे आज सर्वांना दिसलेले आहे आणि त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. हा त्यांचा विजय म्हटला पाहिजे. पण तिकडे सरकार पक्षानेही अत्यंत सावध भूमिका घेऊन जरांगे पाटील यांचे मन वळविण्यात यश मिळविले आहे, हे नाकारता येणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. जरांगे पाटलांना आरक्षण पाहिजे आहे आणि ते ओबीसी मधून पाहिजे आहे. ओबीसी नेते यासाठी तयार नाहीत हे स्पष्ट आहे. आरक्षण तर द्यायचेच आहे, यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. जरांगे यांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करून वेळ देतानाही सरकारच्या रडक्या भूमिकेवर म्हणजेच एक दिवसाची परवानगी देण्याच्या भूमिकेवर शब्दशः अंगार ओततच चर्चा केलेली आहे. पण सरकारबद्दल कोणतेही तणावपूर्ण कृती किंवा कार्य झाले नाही, याचाच फायदा सरकारला झालेला आहे. कारण कोणताही संघर्ष न होता एवढा मोठ्या आंदोलनाचा दिवस पार पडला म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या शांततावादी भूमिकेसह त्यांचे मन वळविण्यात सरकारला यश आले आहे. अर्थातच सरकारचाही विजय आहे. म्हणजेच सरकारलाही कमीपणा नाही आणि मराठा समाजाचेही तात्पुरते का होईना समाधान झाले. ही आनंददायी बाब असली तरी गेल्या 10 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कोर्टाच्या विविध निकालाद्वारे चर्चेमध्ये नेहमीच राहिलेला आहे. आरक्षणाच्या बाबत सध्या 50% मर्यादा आहे. ही मर्यादा महाराष्ट्रात आधीच ओलांडण्यात आलेली आहे. न्यायालयाला यापेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही, कारण ते मान्य नाही, कायद्यातही बसत नाही. 50%च्या मर्यादेचा कायदा सुरू होण्यापूर्वी तामिळनाडू सारख्या काही राज्यांनी या मर्यादेचे आधीच उल्लंघन केले होते. आता राज्यांना याबाबत निर्णय घ्यावयाचा असेल तर केंद्र सरकारला आवाहन करून तो निर्णय घेऊ शकतात, कारण तसे अधिकार केंद्र सरकारला आहेत. पण केंद्राने महाराष्ट्राच्या बाबतीत निर्णय घेतला तर इतर अनेक राज्यांमध्ये तशीच मागणी होऊ शकते. आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये अशाच मागणीसाठी एका समाजाला कसे आकर्षित करण्यात आले होते, पण नंतर त्या लढ्याचे नेतृत्व करणारा भाजपच्या दावणीला बांधला गेला आणि त्या आंदोलनाची हवा निघून गेली. मराठा समाजात अत्यंत गरीब असलेला वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे. या वर्गालाही सवलत मिळणे निश्चितच गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मराठा समाजाचे मोठे नेते होते. त्यामुळेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक योगदान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांना जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जवळजवळ 12 ते 13 वर्षे मारोतराव कन्नमवार आणि वसंतराव नाईक या 2 अमराठी तर नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कामगिरी बजावली. मराठा समाजासह महाराष्ट्राचे आपले नेते म्हणून आपले नाव कायम टिकवण्यासाठी यशवंतरावांनी तो प्रयोग केला असावा. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे बडे नेते म्हणून बाळासाहेब देसाई यांचे नाव घेतले जात होते. त्यांना ते पद कधीच मिळाले नाही. त्यानंतर सुद्धा मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री पदावर आले. त्यांनाही मराठा समाजाचा हा प्रश्न गंभीर आहे असे वाटले नाही. आता आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सरकारला या प्रश्नाचा निकाल लवकरात लवकर लावावाच लागेल. आपल्या मुख्यमंत्र्यांचे कौशल्य यात कमी पडेल असे अजिबात वाटत नाही. त्यांनी या प्रश्नाचा लवकरात लवकर निकाल लावावा. हे केवळ मराठा समाजालाच नाही तर महाराष्ट्राच्याही फायद्याचे आहे. जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये छोटे मोठे वाद कितीही असले तरी जरांगे म्हणतात की आरक्षण द्या, आयुष्यभर तुमचे ऋण मानत राहू. कारण आजच्या महामोर्चाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासोबतच सरकारनेही एक पाऊल पुढे टाकलेले आहे. त्यामुळे दोघांचाही जय जयकार असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.